पी 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 ये पी. नमस्कार, जय महाराष्ट्र. एक 15-20 मिनटापूर्वी मी जिथून खालून येते गाडीवरती तिथे मला 2 पोलीस लोक भेटले. सगळीच लोक वाईट नाही आहेत, परंतु मी त्यांना सांगितलं म्हणजे टेकडीवरती ना खूप दारुडे लोक बसतात, ड्रग्सचं पण चाललेलं असतं. तर प्लीज 2 वर्षापासून इथं खूपच म्हणजे घाणेरडं अवस्था झाली आहे. बघा ते सगळे पळालेले लेकरं. तर तुम्ही लक्ष द्या. तर त्यांनी मला काय सांगावं की तुम्ही जाऊ नका वरती, आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत की इथं डॉगींना खायला घालतात. हो म्हटलं मीच घालते सर. तर ते बोलले की इकडं ब्राह्मण लोक फिरतात, अजून न खाणारे फिरतात. अरे ही जन्मभूमी छत्रपती महाराजांची आहे आणि असे परराज्यातले परदेशातले अनेक लोक इथं महाराष्ट्रात येऊन राहिलेत आणि ते सगळे लोक नॉनव्हेज खातात. म्हणून आम्ही मुक्या प्राण्यांना द्यायचं नाही का? मी तर डॉग फूड देते, पण त्या लोकांना लाजा वाटल्या पाहिजे ज्यांनी कंप्लीट्स केल्या आहेत. जर त्यांना एवढाच त्रास होतो ना इथे राहायचा महाराष्ट्रात, तर त्यांनी खरंच महाराष्ट्र सोडून जावावा. का मुक्या प्राण्यांना आम्ही खायला देऊ नये का? आणि खरं तर काही म्हणते, मी परत एकदा सांगते, काही पोलीस लोक आहे ना खरंच वाईट कामं करतात. त्याच्यामुळं सगळ्या पोलिसांना आहे ना बदनामी सहन करावी लागते. आता ह्या सरांचं मला सांगायचं काहीच काम नव्हतं की तुम्ही इकडे येऊ नका, कारण इकडे आमचे बघा अनेक मुख्य प्राणी आहेत की खाली लोक त्रास देतात म्हणून बघा इकडे येऊन स्थायिक झालेत. त्यांना का खायला प्यायला नको का? ते का झाडं खातात, दगडं खातात? का बरं लोकांना कळत नाही हे? मंदिरात करोडो लाखो रुपये दान करणारे ही लोक नीच वृत्तीचे झालेले आहेत. बोलून काही उपयोग नाही आहे. थांब आले. डॉन थांब जरा. जर त्या सरांनी मला परत काही बोललं तर मी त्या सरांच्याच नावाची कंप्लेंट करणार आहे. कारण अनेक वेळा इथं दारुडे येतात, काहीतरी घाणेरडे बोलतात, तरी आम्ही सहन करतो. आणि हे पोलीस लोकांना सांगतात इकडे येऊ नका. निसर्गाच्या सान्निध्यात लोकांना बसण्याचा अधिकार नाही, एक हक्क नाही का? हे बघा आमची सगळी लेकरं आता या साईडला आपली लाली, डॉन आणि चमेली. ये खाली काळू, खाली ये पटकन, ये पटकन खाली. चल ये. चल ये खाली, ये खाली. हे बघितलं देते. ये खाली पटकन. ए राणी तू मागे सर, सर मागे. तू डॉन झालाय ना, दोन तुला पळून लावलं यांनी. ये खाली येऊन खा. काळू खाऊन घे. ए चल. काय हवंय जॉय? भूक लागली? भूक लागली म्हणजे लेकरांना. हां मीरा राणी तर तिकडे एवढ्या लांब जाऊन बसलेत बघा. मीरा, मीरा इकडे. मीरा, कळतंय ना मराठीत सांगितलेलं? इंग्लिशमध्ये बोलू का? ये लवकर. रानू चला. ही राधा, हा ब्रूस, हा जॉय, राजा बाबू गेलाय बघा आमच्या तिकडून. ते मीरा राणी बसलेत. चल मागे सर, मागे सर. काय होतंय ते खाली? मागे. चला राधा या इकडं. इकडे जॉय तू तुझं घे. राजा आमचा तिकडे गेलाय बघा आतमध्ये. काय करतोय काय माहिती तिकडं जाऊन. मीरा ये लवकर, हे सगळं मग संपवतो ब्रूस दादा, सगळे संपवतात. चला पटकन. मीरा राणी इकडे. राणी इकडे ये तू. ब्रूस इकडे चल. इकडे ब्रूस इकडे घे जॉयचं, कारण ब्रूस सगळ्यांचं खाणार असं आहे ब्रूस. मीरा मोठे मोठे पक्षी पण आहेत, खूप मोठे पक्षी असतात इकडे. एवढ्या डोंगरावरती गेलाय हा राजा. मला वरती यावं लागलं चढून. काही गरज आहे का एवढ्या लांबायची? एवढे दगडी बोट आहे तिकडं. अरे बापरे.
डॉन एकटाच खातो, सगळ्या एकट्याने फस्त केलं आहे. हां डॉन, नेहमीच तू असं करतो. इतकी भूक लागली कारण आज आमचे पप्पा सकाळी आले नव्हते, नाही तर रोज यांना सकाळी चपाती घेऊन येतात आणि संध्याकाळी डॉग फूड मी देते. पण आज पप्पा गावजवळ असल्यामुळं आम्हाला नाही का खूप लग्नांना जावं लागतं, कारण सासू सासरे आता वयस्कर झालेले आहेत, त्यांना जाता येत नाही, त्यामुळे मला आणि यांना जावं लागतं. आज मी गेले नाही आहे कारण सकाळी यांनी खायला नव्हतं दिलं. टेकडीवर काय खायला आहे ना यांना, काही म्हणजे अक्षरशः काही सांगू शकत नाही. लाली काय आहे, ये इकडे. इतका डॉन पण भुकेलेला होता ना प्रमाणाच्या बाहेर, आणि हे पण खूपच. कारण इकडे झाडं सोडून काहीच खायला नाही आहे बघा, झाडं दगडी माती हे सोडून काहीच खायला नाही इकडे. पक्ष्यांनाही नाही आणि या मुक्या प्राण्यांनाही नाही. 2 घास पोटाला मिळाले की लेकरं इतकी छान आनंदाने खेळतात. हे सुख खरंच कधी न मिळणारं सुख आहे आणि कुठेच मिळणार नाही. आज डीजेचा आवाज 2 ते 3 किलोमीटरवरती येतो. तुम्हाला येतो का माहिती नाही, मला आवाज खूप जोरात येतो. हे बघा मायलेकींचं प्रेम. या दोघींचं ऑपरेशन केलं कारण हिची बरेच वेळा पिल्लं दगवली. ती फक्त लाली जगली आणि एक दुसरी एक होती चंपा. 1 वर्ष होत आलं तिला इथून गायब केलं. कोणी केलं परमेश्वराला माहिती, पण त्याला त्याची शिक्षा परमेश्वर नक्कीच देईल. आणि दुसरी एक फिमेल होती ओरिओ, तिला पण गायब केलेलं आहे खालून जिमपासून. हे आहेत लालीचे आमच्या मम्मी पप्पा. इतके खाऊन झाल्यावरती इतकी छान खेळते नाही, इतकी छान खेळते नाही मुलगी. ही मुलगी खूप छान खेळती. हिला वाटतं मी हिच्याबरोबरच खेळत राहावं. अरे बापरे, काय काय लाली, काय काय. हिचं पण ऑपरेशन करून टाकलंय. चलिए बाबू. खा. पिल्लू, अरे पिल्लू, की भूक लागलेली असते. 24 तासातून एकदाच खायला देतो यांना. पण इथेही लोक मला इतकी त्रास देतात ना, खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर टॉर्चर करतात. खायला देऊ नका. कितीतरी वेळा मी यांना समजून सांगते, जर आपण यांना खायला दिलं तर या ॲग्रेसिव्ह होणार नाही, त्रास देणार नाही. पण लोकांना समजण्याचं कामच नाही. पाणी ओतलं. आता मोतीला आवाज दिला. मोती बघा 1 महिन्यानंतर मला आहे ना 3-4 दिवसापूर्वी आवाज दिला, तर तो इकडनं आला होता रात्री. तर आता बऱ्याच वेळा आवाज दिला तरी मोती येत नाही. मोती, काही कळत नाही कारण लोक खूप त्रास देतात म्हणून लेकरं येत ना खूप आतमध्ये जाऊन बसतात. मोती काहीच भेटत नाही. दंतू तरी भेटला मला काल आणि आज. इकडे इकडे इकडं आणले खायला बाळा, इकडं आणले. इकडे भूक लागली बघा माझ्या बाबूला. कसा होय पायामुळे कुठं जाऊ शकत नाही. ये इकडचं. अरे दादा मी तुला आणलंय रे खायला. इकडे कसं द्यायचं यांना खायला, कुठं द्यायचं याकडे विचार करून बुद्धिभ्रष्ट होते. कारण एक झालं की दुसरं लगेच तयार भांडायला असतात लोक. आता तू गपचूप इथं खायचं आहे, खाली यायचं नाही आहे माझ्याबरोबर पळत, कळतंय का? हां, तर ह्याचं काय, मी गाडी चालू केली की हे शेत लगेच मागे. लेकरांचं मुख्य प्राण्यांचं खूप आलेत आणि इथे लोक खूप त्रास देतात. काही दिवसांनी मी आता कंप्लीटच करणार आहे कारण खूपच त्रास द्यायला लागलेत लोक. करीना, काय भूक नाही लागली? भूक नाही लागली करूला? हे घे, हे घे. घे, चल या, ये बाळा, ये लवकर ये. हा तर नुसता घाबरतच असतं इथं. हे धर, हे पिल्लू इकडे, हे घे, हे घे, हे घे, ये हा पटकन ये पिल्लू, ये खाली पटकन.
तो तर आतमध्ये जाऊन बसलोय बघा. इतकं घाबरतं ना ते पिल्लू प्रमाणाच्या बाहेर. पेपर आणला नाही त्यामुळे या दोघांना मी खालीच दिले, कारण दादांचं गॅरेज आहे बघा आणि स्वच्छ झाडतात हे करतात. लेकरांना खरंच खूप खाण्याची गरज आहे लोकांनी करण्याची. चला या दोघांसाठी आहे ना माठ ठेवलंय. झालंय ना खाऊन आता? कशाला बाहेर आलास? हां कशाला बाहेर आलास तू? तो खातोय आतमध्ये, आलाय बाहेर खाऊन झालं तरी. हां दर्गे चल आईकडेच मुलं हक्क करणार ना. तो हिरो बघा आतमध्ये आहे. दोघं भाऊ भाऊ आहे. ही यांच्यासाठी पाण्याची सोय केलेली आहे.